श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुमच्या आयुष्यात असं कधी घडलं का की लोक तुम्हाला सतत कमी लेखतात? जसं ऑफिसमध्ये तुमचं काम सोडून दुसऱ्याला श्रेय मिळालं, घरी तुम्ही कितीही काही केलं तरी तुमचं कोणी कौतुक केलं नाही, किंवा मित्रांनी चेष्टाच केली. तुमच्या डोक्यात आता काही आठवतं आहे का? तुमच्या आयुष्यातही असं काही घडलं आहे ना? मित्रांनो, ही भावना खूप खचवणारी असते, पण आज आपण त्यावरच बोलणार आहोत. तुम्हाला सांगते, अशा लोकांना उत्तर कसं द्यायचं, तेही तुमच्या कृतीतून. सिक्रेट्स आहेत 7, आणि यापैकी प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकते. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटी कमेंट करून सांगा की यापैकी कोणतं सिक्रेट तुम्हाला जास्त उपयोगी वाटलं. तर पहिलं सिक्रेट आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं कधी असं झालं आहे का की लोकांनी तुमचं काम साधं समजून दुर्लक्षित केलं? उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन तुम्ही तयार केलं, पण बॉसने कौतुक दुसऱ्याचंच केलं. अशा वेळेस काय केलंत? गप्प बसलात की तुमच्या मनात विचार आला, माझ्या मेहनतीची कोणी किंमतच करत नाही? मित्रांनो, इथे तुमचं उत्तर ठरतं. स्वतःवर विश्वास ठेवा. समोरच्याने तुम्हाला काय म्हटलं याने फरक पडत नाही. तुम्ही काय आहात हे तुम्हाला स्वतःला माहिती असलं पाहिजे. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील जेव्हा तुम्ही स्वतःवर ठेवता. आता मला सांगा, तुम्ही स्वतःच्या मेहनतीचा कधी स्वतःवर विश्वास ठेवला आहे का? दुसरं आहे, हो म्हणणं थांबवा. तुमचं असं होतं का की सगळ्यांच्या मागे हो हो म्हणत सुटता? घरी आई, बाबा, बहीण, भाऊ काहीही सांगतात आणि तुम्ही हो म्हणता. ऑफिसमध्येही कुणी जास्त काम सांगितलं तर तुम्ही हो म्हणता. आणि मग शेवटी काय होतं? लोक तुम्हाला गृहीत धरतात. तुमच्या होमुळेच तुमचं महत्त्व कमी होतं. कधी विचार केला आहे का की नाही म्हणण्याची हिंमत दाखवली तर काय होईल? मित्रांनो, नाही म्हणणं म्हणजे स्वतःच्या प्राधान्याला महत्त्व देणं. पुढील सिक्रेट आहे, तुमचं कौशल्य वाढवा. आता इथे तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे, तुमचं कौशल्य किती अपडेट आहे? कधी असं वाटतं का की ऑफिसमध्ये किंवा मित्रांमध्ये लोक तुम्हाला मागे ठेवतात कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी आहात? जर हो, तर यावर काम करा. नवीन स्किल शिकणं, स्वतःला अपडेट ठेवणं हे तुमचं महत्त्व वाढवतं. उदाहरणार्थ, जर ऑफिसमध्ये प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला कमी लेखलं जात असेल तर नवीन सॉफ्टवेअर वापरायला शिका. मला सांगा, तुम्ही असं काही शिकण्याचा विचार करताय का? अपयश स्वीकारा. कधी अपयश आलं आहे का आणि ते लोकांचा चेष्टेचा विषय झाला आहे? जसं ऑफिसमध्ये छोट्या चुकींवरून बॉस सगळ्यांसमोर बोलतं किंवा मित्रांनी चेष्टा केली. पण तुम्हाला कळलं आहे का, अपयश म्हणजे शेवट नाही, ती सुरुवात असते. चूक मान्य करा, पण त्याच्यावर काम करा. पुढच्या वेळी ती चूक पुन्हा होणार नाही याची खात्री द्या. अशा वेळेस लोक तुम्हाला कमी लेखण्याऐवजी तुमचं कौतुक करतील. पुढील सिक्रेट आहे, नकारात्मक गोष्टींना गांभीर्याने घेऊ नका. तुमच्या आयुष्यात असे लोक असतील जे फक्त टीका करतात, सतत तुम्हाला कमी लेखतात. तुम्ही त्यांचं बोलणं मनाला लावून घ्याल की फक्त हसून दुर्लक्ष कराल? मित्रांनो, हे नकारात्मक लोक तुमचे मनोबल तोडायला असतात. त्यांचं काम तुम्हाला खाली खेचणं असतं. पण लक्षात ठेवा, त्यांची नकारात्मकता तुम्हाला काहीच करू शकत नाही जोवर तुम्ही त्याकडे लक्षच देणार नाही. पुढील सिक्रेट, तुमचं काम बोलू द्या. तुमचं महत्त्व सिद्ध करायचं असेल तर शब्दांपेक्षा कृती करा. कधी असं झालं आहे का की तुम्ही बोलण्याऐवजी काम करून दाखवलं आहे आणि लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागले आहेत? मित्रांनो, लोकांनी तुमचं कौतुक करायला सुरुवात करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं काम ठोस ठेवा. तुम्ही तुमच्या कामाला महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यावेळेस तुमचं महत्त्व ठरतं. शेवटचं आणि महत्त्वाचं सिक्रेट आहे, सकारात्मक राहा. कितीही टीका झाली, कितीही लोकांनी कमी लेखलं तरी तुमची सकारात्मकता तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. तुमचं असं कधी झालं आहे का की सगळं काही नकारात्मक होतं पण तुम्ही शांत आणि सकारात्मक राहिलात आणि त्यानंतर तुमची परिस्थिती सुधारली? मित्रांनो, लोक तुम्हाला कमी लेखतात, पण त्यावर रागाने नाही तर शांतपणे आणि कृतीने उत्तर द्या. आज सांगितलेली 7 सिक्रेट फक्त ऐकून थांबू नका, तर त्याचा उपयोग करून पहा. तुमचा अनुभव काय आहे? तुम्हाला कोणतं सिक्रेट जास्त उपयोगी वाटलं
मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तूर्तास धन्यवाद.